काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी शहरात झेंड्याची मिरवणूक काढण्यात आली। 138 फूट लांबीचा ध्वज घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते। डिसेंबर 1885 ला देशातील 72 प्रतिनिधींनी एकत्र येऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सरकार आणि जनता यांच्यात एक संवादात्मक वाटचाल सुरू झाली। उमेशचंद्र बॅनर्जी, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, लाल बहादूर शास्त्री, दादाभाई नौरोजी ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणि देशाची वाटचाल झाली। काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने शहरात पक्षध्वजाची मिरवणूक काढण्यात आली होती। 138 फुटी हा ध्वज घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे लेझिम पथक, ढोल पथक यांच्यासह विद्यार्थी मिरवणुकीत सामील झाले होते। या प्रसंगी माजी मंत्री शोभा बच्छाव, राजेंद्र बागुल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, लक्ष्मण धोत्रे, शाहू खैरे, वत्सला खैरे, सुरेश मारू, हनीफ बशीर शेख, आशा तडवी, सिद्धार्थ गांगुर्डे, संतोष हिवाळे, अनिल बेग या प्रसंगी उपस्थित होते। काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा झेंडा बनविण्यात आला होता। त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली। हुतात्मा स्मारकात मिरवणुकीची सांगता झाली। वसंत ठाकूर यांच्यासह उपस्थित नेत्यांनी समूहाला मार्गदर्शन केलं। सद्य परिस्थितीत बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई याचबरोबर राजकीय बेबंदशाही सुरू असून पुरोगामी विचारांची नव्यानं बांधणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।